नमस्कार, मी वैजापूरची सोनाली, तुमचं सोनाली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आज परत एकदा स्वागत करत आहे. काय वैजापूरची सोनाली हा डायलॉग कुठं ऐकल्यासारखं वाटतोय ना? अहो नक्कीच, तुमच्या वैजापूरच्या अक्षताचा हा डायलॉग आहे. आता मीही वैजापूरची म्हटल्यानंतर एक डायलॉग तर तिचा मी मारणारच होते. सो मी आली फायनली वैजापूरला. हे मला म्हटले की आपलं वैजापूरला काम आहे, फटाफट आवर आणि आपण निघूयात. सो भरली बॅगन निघाली. आता हे दिदू आणि दादा म्हणजे अनुश्री आणि हे दोघं जण नुसतं वैजापूरला जाण्याचे चान्सच शोधत असते. आमच्यापेक्षा जास्त एक्सायटेड हे दोघंच असतात, कारण की तिचे सिबलिंग म्हणजेच तिचे बहीण भाऊ तिथं आहे ना, त्यांचे सोबतचे एकाच वयाचे असल्यामुळे जास्तच मस्ती चालते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि माझी ही माऊली नेहमीप्रमाणे देवाचंच नामस्मरण करत सकाळी 6:30 माळ जपत असते. सकाळचं मस्तपैकी खूप दिवसानंतर गच्चीवर आली. गच्चीवरचं मस्तपैकी मोकळं वातावरण आणि फ्लॅट सिस्टीमचं वातावरण खरंच खूप फरक असतो. आणि मस्तपैकी मी इतके 25 वर्षापासून इथं राहिली आहे, ते आज पूर्णपणे इतक्या दिवसानंतर परत आले तर वेगळाच मस्त मला आनंद भेटत असतो. सो फायनली आज परत एकदा बाहेर आल्याचा आनंद वेगळाच असतो. आणि हे आहे आमचे वडील. जगासाठी जरी ते या जगात नसले तर आमच्या सगळ्या सुखदुःखात नेहमीच आहे. आमच्यासोबत ते जगताही, उठताही, बसताही, जेवताही, प्रत्येक क्षणात आम्ही त्यांच्यासोबत जगत असतो. आणि या मुलांच्या आनंदाने घराचा आनंद दुसऱ्याच दुगिणीत होत राहतो. दिवसभराच्या पूजा खूप राहतात. आजकाल आई ह्या देवाऱ्याच्यावरच असते, कारण की देवाला ती पूर्णपणे समर्पित केलं आहे. आणि माझे वडील शिक्षक होते, तर शिक्षकाचा वारसा ती पुढे नेणारच. हे ग्रंथ, पुस्तकं, संस्कृत हे सगळं आजकाल तिच्याच नजरेखालून जात असतं. तर अशा प्रकारे तिची देवपूजा ही चालूच असते. 2 घंटे 3 घंटे याचं वेळेचंही तिला आजकाल भान राहत नाही. आणि माझा मूवीमध्ये असलेली हम साथ हस्तीची थीम ही फक्त या चौघांनाच लागू होती. ईस्ट और वेस्ट काही असो, फक्त यांची मस्ती ऑलवेज बेस्ट असते. भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर. बाय.